भाग 7 आग्रा भेट व सुटका। मुघलांविरुद्धच्या संघर्षानंतर शिवाजी महाराजांनी परिस्थितीचा बारकाईने विचार केला। सततच्या लढायांमुळे दोन्ही बाजू थकल्या होत्या। याचवेळी मुघल दरबारातून शांती चर्चा आणि मैत्री करार यासाठी आमंत्रण आलं। महाराजांना ठाऊक होतं आणि गजबाचं आमंत्रण म्हणजे केवळ सौजन्य नव्हे तर त्यामागे काही राजकीय डाव आहे। पण राजनैतिक व्यवहारात महाराज पारंगत होते, म्हणून त्यांनी आग्र्याला जाण्याचा निर्णय घेतला। आग्र्याचा प्रवास 1666 साली शिवाजी महाराज आपल्या मुलगा संभाजी राजेसह आणि निवडक सरदारांसह मोठ्या थाटामाटात आग्र्याच्या दिशेने निघाले। दरम्यान प्रवासात जिथे जिथे ते गेले तिथे लोकांनी त्यांना उत्साहाने स्वागत केलं। हिंदुस्थानभरात शिवाजी महाराजांची कीर्ती आधीच पसरली होती। शौर्य, न्यायप्रियता आणि पराक्रमामुळे त्यांना लोकांच्या मनात मानाचं स्थान होतं। औरंगजेबाचा दरबार। आग्र्याला पोहोचल्यावर महाराजांना मुघल दरबारात बोलावण्यात आलं। तेथे औरंगजेब आपल्या जन्मदिनाच्या समारंभात बसला होता। दरबारात अनेक मुघल सरदार, राजपुताना राजे आणि परदेशी पाहुणे उपस्थित होते। महाराजांनी सभेतून दरबारात प्रवेश केला, पण औरंगजेबाने त्यांना अपेक्षित मान-मरातब दिला नाही। मोठ्या सन्मानाच्या जागी बसवण्याऐवजी महाराजांना राजपुताना सरदारांच्या मागे उभं केलं। जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। अपमानाचा क्षण। हा महाराजांसाठी केवळ अपमानच नव्हता तर स्वराज्याच्या गौरवावर आघात होता। ते संतापले, पण राजनैतिक व्यवहार सांभाळत तेवढ्या शांतपणे औरंगजेबाला आपली नाराजी कळवून दरबारातून बाहेर पडले। ही घटना मुघल दरबारात मोठी खळबळ माजून गेली। नजरकैद। या घटनेनंतर औरंगजेबाने महाराजांना खुलेआम कैद केलं नाही, पण आदिरातिथ्य या नावाखाली जयसिंगच्या महालात नजरेखाली ठेवले। प्रत्यक्षात ही नजरकैद होती। महाराजांवर लक्ष ठेवण्यासाठी मुघल सैनिक कायम होते आणि बाहेर जाण्याची परवानगी नव्हती। सुटकेची अद्भुत योजना। महाराजांनी लगेच सुटकेचा डाव आखला। त्यांनी ताब्यात घेऊन बिघडल्याचं नाटक केलं आणि उपचारासाठी फळं, मिठाई व औषधं रोज महालात आणली जाऊ लागली। ही सर्व सामग्री मोठ्या लाकडी पेट्यांमध्ये येत असे। हळूहळू महाराजांनी त्या पेट्यांमध्ये हत्यारं, मौल्यवान वस्तू आणि नंतर माणसं लपवण्याचा प्रयोग सुरू केला। शेवटी एका दिवशी महाराज स्वतः व संभाजीराजे फळांच्या पेट्यांमधून लपून बाहेर निघाले। मुघलांच्या नजरेआड। महाराजांच्या विश्वसनीय मावळ्यांनी ही पेटी उचलून महानगराच्या बाहेर नेली आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं। पेटीच्या आतून बाहेर येताच महाराजांनी वेषांतर केलं आणि वेगाने आग्र्याच्या बाहेर निघाले। मुघल दरबाराला महाराज पळून गेल्याचं समजलं तेव्हापर्यंत ते अनेक कोस दूर गेले होते। औरंगजेब संतापला, पण काहीही करता आलं नाही। या सुटकेचं महत्त्व। आग्र्यातून झालेली ही सुटका केवळ पराक्रम नव्हती तर बुद्धिमत्ता, संयम आणि गनिमी काव्याचं उत्कृष्ट उदाहरण होती। यामुळे शिवाजी महाराजांचा लौकिक आणखीन वाढला। मुघल साम्राज्याच्या हृदयातून कडक बंदोबस्तातून अशा प्रकारे सुटणं हे भारतीय इतिहासातील अद्वितीय उदाहरण आहे। स्वराज्यात परत। सुटकेनंतर महाराज सरळ दक्षिणेकडे निघाले आणि स्वराज्यात पोहोचल्यावर पुन्हा आपला विस्तार व बळकटीकरण सुरू केलं। त्यांनी किल्ले, सेना आणि नौदल यांचं पुनरुज्जीवन केलं, कारण आता त्यांचा पुढचा टप्पा होता स्वराज्याचा विस्तार आणि राज्याभिषेकाची तयारी। ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा।